नमस्कार मित्रमैत्रिणींनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर सध्या TCS या पॅटर्ननुसार परीक्षा होत आहेत. तर या पॅटर्नचा विचार करता आपण बुद्धिमत्ता विश्लेषण सिरीज सुरू केलं आहोत. तसेच आपलं 89, 99, 56, 13, 13 या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा, हाय करा. तुमचा नंबर सेव्ह केला जाईल आणि त्यावरती तुम्हाला रोजच्या रोज करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी नोट्स भेटतील आणि विविध परीक्षेच्या संदर्भात वगैरे तुम्हाला जाहिराती किंवा त्याचे अपडेट वगैरे सर्व भेटत जाईल. तर तुम्ही 89, 56, 13, 13वरती व्हॉट्सअप किंवा कॉल करून ह्याविषयी अधिक माहिती घेऊ शकता. तर चला तर प्रश्न पाहू आपण. विद्यार्थ्यांच्या एका वर्गात तर टायपिंग मिस्टेक झाली आहे. तर काय आहे तर पारू वरून 18व्या आणि तळाकडून 45व्या स्थानी आहे. तर वर्गातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या काढायची आहे. तर हे आपण इथं सेंटर घेऊ. कोण आहे इथं? हे पारू आहे. तर काय म्हटलं आहे? वरून म्हणजे वरून कितव्या स्थानी आहे? तिनं 18व्या स्थानी. वरून 18व्या स्थानी म्हणजे इथं किती विद्यार्थी असतील? तर 17 विद्यार्थी. आणि तळाकडून म्हणजे खालून कितव्या स्थानी आहे? तिनं 45व्या स्थानी आहे. 45व्या म्हणजे खाली विद्यार्थी किती असतील? तर 44 विद्यार्थी आहे. तर एकूण विद्यार्थी विचारला आहे 17 + 1 म्हणजे ही पारू एक जण आणि खालचे विद्यार्थी किती? 44. तर यांची बेरीज होते 4, 5, 5 आणि 7 12ला 2, हातचाला 1, 4, 5 आणि 1 6 म्हणजे एकूण विद्यार्थी किती झाले? तर 62. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, रमणने एका बिंदूपासून सुरुवात केली आणि तो उत्तरेकडे 200 मीटर चालत गेला. तर अशा प्रश्नासाठी तुम्हाला दिशाज्ञान असणं गरजेचं आहे. तर उत्तर दिशा, हे पूर्व दिशा, हे पश्चिम आणि खाली आहे हे दक्षिण दिशा. तर काय म्हटलं आहे? रमणने एका बिंदूपासून सुरुवात केली आणि तो उत्तरेकडे 200 मीटर चालत गेला. उत्तर दिशा वर आहे म्हणजे इथून त्याची सुरुवात करू आपण. उत्तरेकडे म्हणजे वरती. तर किती किलोमीटर आहे तो? 200 मीटर चालत गेला आहे. परत मग नंतर तो डावीकडे वळला. आता वरती तोंड असल्यानंतर त्याची इकडं उजवी बाजू येते आणि इकडे येते डावी बाजू. म्हणजे इकडे किती वळला आहे तो? डावीकडे वळला आणि 300 मीटर चालत गेला. इकडं डावीकडे किती? 300 मीटर. नंतर उजवीकडे, आता इकडं तोंड असल्यानंतर त्याची वरती उजवी बाजू किती गेला आहे? 400 मीटर चालला आहे. 400 मीटर. परत नंतर तो पुन्हा उजवीकडे वळला. वर तोंड असल्यानंतर त्याची हे बघा उजवी बाजू इकडं किती गेला आणि वळला आणि 300 मीटर चालत गेला. 300 मीटर. तर सुरुवातीच्या बिंदूपासून रमण किती अंतरावर असेल? आता हा त्याचा सुरुवातीचा बिंदू आणि इथं शेवटचा बिंदू. आता इथं अंतर बघायचं, शोधायचं आपल्याला. तर हे 400 मीटरच झालं. हे अंतर किती झालं? 400 मीटर. आणि हे किती आहे? हे 200 म्हणजे 4 आणि 2 6. 600 मीटर अंतर असेल त्याचं. तर किती? हे उत्तर आपलं हे आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये एक विधान दिले असून त्यानंतर 2 निष्कर्ष दिले आहेत. विधानाच्या संदर्भात 2 पैकी कोणता निष्कर्ष सत्य आहे ते शोधायचं आहे. T लेस दॅन ऑर इक्वल टू Q, Q लेस दॅन F, F इक्वल टू R, R ग्रेटर दॅन M आणि M ग्रेटर दॅन इक्वल टू B. तर निष्कर्ष काय आहेत? R ग्रेटर दॅन P, R ग्रेटर दॅन R हा P पेक्षा मोठा आहे. तर हे निष्कर्ष बरोबर येते. बघा तुम्ही आता Q आणि P हे एकतर Q P पेक्षा मोठा आहे किंवा दोघं समान आहेत. आणि Q हा F पेक्षा लहान आहे म्हणजे F मोठा आहे Q पेक्षा. आणि F आणि R हे बराबर आहेत. F आणि R हे बराबर आहेत म्हणजे P हा
आरपेक्षा लहानच असेल, म्हणजे हा निष्कर्ष बरोबर आहे. आता दुसरा निष्कर्ष बघा, पी लेस दॅन बी, एफ लेस दॅन बी. एफ कुठं आहे? यस इथं आहे आणि बी इथं. तर काय म्हटलं आहे? बी हा एफपेक्षा मोठा आहे. नाही, कसं काय बघा, तर एफ आणि आर बरोबर आहेत आणि एमपेक्षा आर मोठा आहे आणि बीपेक्षा पण आर लहान आहे असेल किंवा दोघं समान असतील, म्हणजे एफपेक्षा लहान बी लहानच असणार आहे. त्याच्यामुळं इथं काय सांगितलं आहे? एफपेक्षा बी हा मोठा आहे, त्याच्यामुळे हा निष्कर्ष चुकीचा आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? तर केवळ निष्कर्ष एक सत्य आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे बघा, प्रश्न काय आहे? KIT चा काय कोड आहे? तर हे 20 आणि PRG ह्याचा आहे 50शी संबंध. ह्या दोन्हीचा एकमेकांशी संबंध आहे. कसा बघा, होता KP समोरासमोरील अक्षर घेतलं आहे. IR ही ABCD लिहून काढा तुम्ही, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. TG हे बघा, TG समोरासमोरील. पण आता ह्याचा संबंध काय? हे 20 आणि 50. तर बघा, 20 गुणुले 5/2 ने ह्याला आपण गुणू. बेक बे शून्याला शून्य, 10 × 5 = 50 हे आलं. आता दुसरा बघा कशा प्रकारे आहे. ENT हेच VMG शी संबंधित आहे. यांना काय दिलं आहे? 16 आणि हे 40. तर ई आणि व्ही समोरासमोर आहेत का? आहेत. MN आहेत. TG हे काय हो का? TG. तर ह्याला बघा, आता इथं आपण 5/2 ने गुणलो, तर तसंच 5/2 बेक बे 92 16 8 × 5 = 40 हे आलं. तर बघा, आता पुढे काय म्हटलं आहे? MFG 18. तर ह्याचा कशाशी संबंध आहे हे विचारलं आहे. यमच्या समोरील अक्षर कोणचं आहे? N. Fच्या समोरील अक्षर काय आहे? U हो का? आणि जीच्या समोरील T. NUT इथं 2 ठिकाणी, पण 40 येईल का 45 हे माहिती नाही आपल्याला. तर ह्याला 5/2 ने गुणू. बेक बे 92 18 9 × 5 = 45, म्हणजे हे 45. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? तर हे असेल. चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल? 7 56 28 224 112. तर इथली संख्या विचारल्या. तर इथं संख्या खूप मोठ्या प्रमाणात कमी जास्त झालेल्या आहेत. एकतर गुणाकार भागाकार असू शकतो, याच्यामध्ये बेरीज वजाबाकी येणार नाही, कारण की खूप मोठ्या प्रमाणात इथं संख्या कमी जास्त झालेल्या आहेत. तर बघा, आता 7 × 8 करू. 8 × 7 = 56. आपण 56ला 2 ने भागू. बेक बे 2 4 बे 8 16 हे 28 आलं. तर 28 गुणुले इथं किती न गुणलो आपण? 8 ना. 8 × 8 = 224. तर ह्याला परत 2 ने भाग घालू. बेक बे 2 4 112 आलं. तर 112 तर गुणाकार करावा लागेल. 8 8 × 8 = 16 6 4 1 8 × 8 8 × 1 9 8 1 8. तर किती आलं? 896 आपलं उत्तर आलं, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, खाली दिलेले समीकरण बरोबर करण्यासाठी कोणती 2 चिन्हे गणितीय रीतीने बदलली पाहिजेत? आता हे समीकरण आहे, तर हे समीकरण सोडवल्यानंतर आपल्याला 296 हे उत्तर यायला पाहिजे. म्हणजे त्यासाठी कोणते चिन्ह बदलायचं आहे ते बघू आपण. 4 नंबरचं जे गुणाकार आणि भागाकार हे चिन्ह बदलू. म्हणजेच गुणाकाराच्या ठिकाणी काय येईल? भागाकार येईल आणि भागाकाराच्या ठिकाणी काय येईल? गुणाकार. बघा, आता 72 / 3 + 48 × 6 - 16
बरोबर किती पाहिजे आपल्याला 296. तर हे लक्षात ठेवायचं. भा गु कं चे बे व म्हणजे अगोदर भागाकार करायचा, गुणाकार करायचा, कंस असेल तर कंस सोडून घ्यायचा, नंतर बेरीज आणि शेवटी सगळ्यात वजाबाकी करायची म्हणजे तुमचं उत्तर येऊन जाईल. 3 1 3, 3 2 6, हरायला इथं 1, 3 चौक 12, 24. आता परत भागाकार झाला आपला, गुणाकार. तर ह्या दोन्हींचा गुणाकार करायचा. 24 अधिक 8 संग 48 ला 8 हातचे आले 4, 6 चौक 24, 24 आणि 4 28 वजा 16. तर ह्या दोन्हींची बेरीज. आता गुणाकार झाला, कंस तर नाही इथं, आता बेरीज राहिली. बेरीज करू आता. 24 आणि 228 किती होता? 312 वजा 16 यांची वजाबाकी येते 296. म्हणजे आपलं हे गुणाकार आणि भागाकारचं चिन्ह बदलल्यानंतर 296 हे उत्तर आलं आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, जर अनादर या शब्दातील प्रत्येक अक्षराची मूळाक्षर क्रमाने रचना केली तर मूळाक्षर क्रमाने तर डावीकडील टोकाकडून चौथे अक्षर आणि उजवीकडील टोकाकडून दुसरे अक्षर यांच्या दरम्यान इंग्रजी मूळाक्षर क्रमाने येणाऱ्या अक्षरांची संख्या किती असेल? बघा, अनादर प्रत्येक अक्षराची मूळाक्षर क्रमाने म्हणजे ABCD. ए येईल, परत ई परत येते H, परत येते N, O, R आणि हे T. हे ABCD प्रमाणे ह्याची मांडणी केली. तर डावीकडील टोकाकडून चौथे, तर हे डावी बाजू आणि हे उजवी बाजू इकडली. जे डावीकडून चौथे 1 2 3 4 N आणि उजवीकडील टोकाकडून दुसरे अक्षर आहे R. यांच्या दरम्यान इंग्रजी मूळाक्षर क्रमाने येणाऱ्या अक्षरांची संख्या किती विचारला आहे. N आणि R मध्ये N O P Q R म्हणजे किती अक्षर आले मूळाक्षर ह्याच्यामध्ये? तर 3 मूळाक्षर आले. म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, अधिक आणि गुणाकार यांची अदलाबदल केली आणि भागाकार आणि वजाबाकी यांची अदलाबदल केली तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? तर बघा आता 6 भागाकार आणि वजाबाकी म्हणजे भागाकाराच्या ठिकाणी वजा करायचं, वजाच्या ठिकाणी भागाकार. बघा भागाकार कुठं कुठं आहे? इथं वजाबाकी करू, भागाकार आहे इथं पण वजाबाकी करू, तर बाकी नाही. आता वजाबाकी कुठं आहे? इथंच आहे. म्हणजे इथं काय घ्यावं लागेल? भागाकार घ्यावं लागेल. आणि अधिक आणि गुणाकार यांची अदलाबदल, अधिकच्या ठिकाणी गुणाकार, गुणाकाराच्या ठिकाणी अधिक. तर इथं गुणाकाराच्या ठिकाणी काय येईल? अधिक येईल. कुठं आहे गुणाकार? परत इथं एक आहे. आणि अधिकच्या ठिकाणी गुणुले. तर आपण घेऊ आता मांडवायचे. 6 वजा 16 अधिक 4 वजा 8 भागिले 8 गुणुले 2 आणि गुणाकाराच्या ठिकाणी अधिक म्हणजे अधिक 7. तर हे आपण सोडू आता. तर बघा तुम्ही, भा गु कं चे बे व भागाकार. आता 8 1 8 8 1 8. तर इथं गुणाकार आहे की बेक बे म्हणजे किती? वजा 16 अधिक 4 वजा 1 अधिक 7. इथं 2 येते. बेक बे म्हणजे इथं 2. तर आता गुणाकार भागाकार झाला, गुणाकार झाला, कंस तर नाही इथं. तर आता बेरीज करू. ह्या दोघांची बेरीज, ह्या दोघांची बेरीज. पण तर मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे? वजा. म्हणजे वजाबाकी करावं लागली. इथं बेरीज होणार नाही. 16तून 4 गेले वजा 12, मोठ्या संख्येचं चिन्ह राहणार. परत इथं पण वजाबाकी करावं लागेल. हे वजाबाकी आहे. म्हणजे 7मधून 2 गेले 5 राहिले. पण वजा येईल का बेरीज येईल? तर मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे? बेरजेचं. म्हणजे बेरीज म्हणजे अधिक 5. आता परत बघा, आता परत बेरीज करावं लागेल. ह्या दोघांची बेरीज. पण
मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे? वजाचं. तर वजाबाकीच करावं लागेल. 12तून 5 गेले, 7 राहिले. तर 6 वजा 7. तर 6तून 7 गेले, 1 राहिला. पण मोठ्या संख्येचं चिन्ह आहे वजाबाकीचं, त्याच्यामुळं वजा 1 राहिला. म्हणजे आपलं उत्तर आलं आहे वजा 1. हे आपलं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येईल अशी संख्या दिलेल्या पर्यायातून निवडा. तर बघा 2, 7, 23, 72, 220. तर इथली संख्या शोधायची आहे. तर बघा आता 2 गुणुले 3 अधिक 1 करू आपण. तर 32, 6 ने 7 हे पुढची संख्या. 7 तसंच गुणुले 3 अधिक 2 करू. 1, 2. 7 त्रिक 21 आणि 2 23. 23 गुणुले 3 अधिक 2 झाला, तर इथं 3 घेऊ. 23 त्रिक 69. 69 आणि 3 72. हे बघा 72. 72 गुणुले 3 अधिक 4. 3 झाला, आता 4. 72. 3 दोन्ही 6. 7 त्रिक 21. 216 प्लस 4 220 आलं. तर तसंच 220 गुणुले 3 करू. 3 3 0 0. 3 दोन्ही 6. 3 दोन्ही 6 प्लस 5 4 झाला, तर इथं 5. 5 6 6 म्हणजे 665 हे आपलं उत्तर आलं. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, ऋषभने त्याच्या घरापासून सुरुवात केली आणि दक्षिणेकडे 14 मीटर चालत गेला. तर अशा प्रकारच्या गणितासाठी तुम्हाला दिशाज्ञान असणं गरजेचं आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे. हे पश्चिम आणि हे खाली आहे दक्षिण. तर बघा इथून आपण सुरुवात करू. इथं ऋषभ म्हणजे त्याची स्टार्ट झाला त्यानं तिथून. तर दक्षिणेकडे 14 मीटर चालत गेला. दक्षिण दिशा खाली आहे, हे 14 मीटर. पुढे नंतर तो डावीकडे वळला. आता डावी दिशा त्याची खाली असल्यानंतर डावी दिशा इकडे येते आणि उजवी दिशा इकडे येते. म्हणजे डावीकडे किती वळला आहे तो? 30 मीटर चालत गेला. डावीकडे 30 मीटर. 30 मीटर. परत काय म्हटलं आहे बघा, नंतर तो डावीकडे वळला. तर इकडे असल्यानंतर त्याची उजवी बाजू खाली आणि डावी बाजू वरती येते. म्हणजे नंतर तो डावीकडे वळला आणि 50 मीटर चालत गेला. किती? 50 मीटर. इथं घेऊ आपण हे 50. परत काय म्हटलं आहे? चालत गेला. नंतर तो डावीकडे वळला. तर डावी बाजू परत त्याची इकडं उत्तरेकडे तोंड असल्यानंतर वळला आणि 10 मीटर चालत गेला. किती? 10 मीटर. हे 10 मीटर चालत गेला. त्यानंतर तो डावीकडे वळला आणि 36 मीटर चालत गेला. आता इकडं जर ह्याची पश्चिमेकडे त्याचं तोंड असेल तर त्याची डावी बाजू खाली येते. म्हणजे किती चालत गेला तो? 36 किलोमीटर. 36 मीटर. इथं 36 मीटर. तो आता त्याच्या घरापासून कोणत्या दिशेला आणि किती मीटर अंतरावर असेल त्याच्या घरापासून? तर इथं त्याचा एंड पॉईंट आहे बी. ठीक आहे, इथंपर्यंत. आता बघा 36 आणि 14 किती झाले? 50 झाले. म्हणजे वरचे हे 36 आणि हे इथून खालचा 14 मीटर अंतर. म्हणजे त्याचं इथून एवढं अंतर आपल्याला विचारलं आहे. पण बघा आता हे 10 मीटर आहे. म्हणजे 30मधून 10 गेले, इथं हे 10 मीटरचं अंतर आहे आणि हे 20 मीटरचं. म्हणजे हे अंतर किती झालं आता? 20 मीटर. 20 मीटर झालं. पण दिशा कोणची आहे त्याची? तर घरापासूनची दिशा, एंड पॉईंटची दिशा त्याने इथं आहे. म्हणजे इकडं म्हणजे हे पूर्व दिशा झाली. म्हणजे घराच्या कोणत्या दिशेला आहे तो? पूर्व दिशेला किती मीटर आहे? तर 20 मीटर आहे. अशा प्रकारे आपण बुद्धिमत्ता विश्लेषण सिरीज सुरू केला होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.